Standard 6. Subject Science, Semi-English. Chapter number 4, Disaster Management. Today we are going to learn disaster management. What do you see in this picture? तुम्हाला या चित्रामध्ये काय दिसत आहे बरं? या ठिकाणी इमारत पडताना दिसत आहे, इमारतीला तडे गेलेले दिसत आहेत, या ठिकाणी आग लागलेली दिसत आहे, पूर आलेला दिसत आहे, या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आग लागलेली दिसत आहे, मोठ्या प्रमाणात वादळ आलेलं दिसत आहे, या ठिकाणी ज्वालामुखी दिसत आहे. तर हे सगळ्या चित्रांवरून आपल्या काय लक्षात येतं की हे विविध प्रकारची मानव जीवनावर आलेली संकट आहेत. दिस इज कॉल्ड डिझास्टर. डिझास्टर म्हणजे आपत्ती, संकट, मानव जीवनावर आलेली वेगवेगळी संकट आहेत. तर याबद्दलच आपण आज माहिती पाहू. डिझास्टर नंबर फर्स्ट. In 1993, many people died due to the earthquake at Killari in Latur district. 1993 मध्ये लातूर जिल्ह्यातील किल्लारी परिसरात खूप मोठ्या प्रमाणात भूकंप झाला. अतिशय तीव्र भूकंप झाला. यामध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला. या चित्र पाहून आपल्या लक्षातच येतं की हा भूकंप किती विध्वंसक असेल. सगळे लोक या इमारतीखाली गाडले गेले. सगळे गावच्या गाव पडलं. In July 2005, many people had lost their lives in the deluge caused by heavy rain. 2005 दिवस आठवला की आज सुद्धा मुंबईकरांच्या अंगावर काटा येतो. कारण यावेळी इतका मुसळधार पाऊस पडला आणि त्यामुळे नदीचं पाणी तुंबलं आणि या महापुरामुळे खूप लोकांचे बळी गेले. हे चित्र पाहिल्यानंतर आपल्याला किती मोठा महापूर होता हे लक्षात येतं. In July 2014, the whole village of Malin in Ambegaon Taluka of Pune district was destroyed in a matter of due to a landslide. Many got buried under the heaps of soil and stone and lost their lives. 2014 साली आंबेगाव तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यातील माळीन नावाचं एक गाव होतं आणि ते गाव संपूर्ण दरडी कोसळल्यामुळे पूर्ण गाव हे उद्ध्वस्त झालं. सगळंच्या सगळं गाव डोंगरकडा आणि हिप ऑफ सॉइल म्हणजे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं. त्यामुळे सुद्धा अनेक लोक गाडली गेली आणि मृत्युमुखी पडली. In November 2015, many people died due to the flooding caused by heavy rains in Tamil Nadu. चित्रामध्ये आपल्याला दिसतंय किती मोठा पूर आलेला आहे आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये 2015 साली तामिळनाडूमध्ये अतिवृष्टी झाली आणि त्यामध्ये सुद्धा खूप लोक मृत्युमुखी पडले. ही संपूर्ण चित्र डिझास्टरची आहेत. ही आपत्ती येते, संकट येतं म्हणजे काय बरं नक्की? व्हॉट इज अ डिझास्टर? अ सडन इव्हेंट दॅट कॉजेस लार्ज स्केल डॅमेज टू लाईफ, प्रॉपर्टी अँड सोशल आस्पेक्ट ऑफ अ नेशन ऑर सोसायटी इज कॉल्ड अ डिझास्टर. याचाच अर्थ सडन म्हणजे काय? अचानक उद्भवणारे प्रसंग असे असतात काही की ती खूप मोठ्या प्रमाणात डॅमेज करतात. डॅमेज म्हणजे नुकसान. कशाचं नुकसान करतात? तर लाईफ, मानव हानी होते, जीवित हानी होते, प्राणी मरतात. प्रॉपर्टी म्हणजे संपत्ती आणि सोशल आस्पेक्ट म्हणजे समाजाची हानी होते. आपल्या संपूर्ण राष्ट्राच्या, नेशन म्हणजे राष्ट्र, राष्ट्रामध्ये असलेल्या समाजाची, संपत्तीची आणि जीवित हानी होते. यालाच डिझास्टर असे म्हणतात. अ सडन इव्हेंट दॅट कॉजेस लार्ज स्केल डॅमेज टू लाईफ, प्रॉपर्टी अँड सोशल आस्पेक्ट ऑफ अ नेशन ऑर सोसायटी इज कॉल्ड अ डिझास्टर. आता आपण काही डिझास्टरचे टाईप पाहू. अर्थक्वेक म्हणजे काय? भूकंप. स्टॉर्म म्हणजे वादळ. फ्लड म्हणजे महापूर. ऑर म्हणजे युद्ध. लिकेज ऑफ केमिकल गॅसेस म्हणजे रासायनिक वायूंची गळती. कोलॅप्स ऑफ बिल्डिंग म्हणजे इमारती पडणे. बॉम्ब एक्सप्लोजन म्हणजे बॉम्बस्फोट होणे. फायर आग. फॉरेस्ट फायर म्हणजे वनवा, जंगलात लागलेली मोठ्या प्रमाणातील आग. त्सुनामी लाटा असतात, समुद्रामध्ये येणाऱ्या भयंकर मोठ्या प्रमाणातल्या लाटा. ही जी वेगवेगळी उदाहरणं आहेत ती सगळी वेगवेगळ्या आपत्तीच आहेत. त्यामुळे जीवित आणि आर्थिक सामाजिक हानीच होते. मग हे ज्या आपत्ती आहेत त्या आपत्ती काही
मॅनमेड असतात. सम डिझास्टर्स आर मॅनमेड, म्हणजे त्याला कारणीभूत माणूस असतो, मानवामुळे ती संकट ओढवलेली असतात. अँड सम डिझास्टर आर नॅचरल, की त्याला मानवाचा काही हस्तक्षेप नसताना नैसर्गिकरित्या आपोआप ते डिझास्टर आलेले असतात. फॉर एक्झाम्पल अर्थक्वेक इज नॅचरल, भूकंप हा आपोआप नैसर्गिकरित्या आलेला असतो. स्टॉर्म्स इज ऑल्सो नॅचरल, वादळ सुद्धा नैसर्गिक आहेत. फ्लड इज नॅचरल डिझास्टर. वॉर, युद्ध घडण्याला मानव कारणीभूत असतो. लिकेज ऑफ गॅसेस, जे कारखाने मानव तयार करतो वेगवेगळे, तर मानवाच्या काही निष्काळजीपणामुळे रसायनांची वायुगळती होते. उदाहरणार्थ भोपाळ दुर्घटना, त्या ठिकाणी वायुगळती झाल्यामुळे खूप लोक मृत्युमुखी पडले होते, अपंग झाले होते. माणसाच्या निष्काळजीपणामुळे अशा घटना घडतात आणि संकट ओढवतं. कोलॅप्स ऑफ बिल्डिंग, अतिशय उंच, एका कमी जागेमध्ये जास्त उंच आणि कमकुवत जर इमारत बांधली तर ती सुद्धा पडण्याची जास्त शक्यता असते. अचानक पडल्यामुळे अशा प्रकारचे नुकसान होतं. बॉम्ब एक्सप्लोजन, यालाही मानवच कारणीभूत आहे. फायर, आग, निष्काळजीपणामुळे आग लागू शकते. फॉरेस्ट फायर हे नॅचरल उदाहरण आहे. आणि सुनामी हे सुद्धा नॅचरल डिझास्टर आहे. आता आपण पहिलं डिझास्टर पाहू, अर्थक्वेक. Movements in the interior of the earth release tremendous amount of energy. पृथ्वीच्या पोटामध्ये, भूगर्भामध्ये अतिशय प्रचंड प्रमाणात ऊर्जा उत्पन्न होते आणि ती ऊर्जेचं जी ऊर्जा आहे ते उत्सर्जन होत असतं. This causes seismic waves leading to movements of the earth's surface like tremors, shaking, cracking up, etc. हे जे खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जेचं उत्सर्जन होतं त्यामुळे जमीन थरथरते. शेकिंग म्हणजे थरथरणे, क्रॅक म्हणजे तडे जाणे. या ठिकाणी आपल्याला दिसते जमिनीला खूप मोठ्या प्रमाणात तडे केलेले आहेत. ट्रेमर म्हणजे हलणे, खूप मोठ्या प्रमाणात जमीन हलते आणि जमीन कंप पावते. सच व्हायब्रेशन्स ऑर क्वेकिंग इन द अर्थ क्रस्ट इज नोन ॲज अर्थक्वेक. अशा प्रकारे जमीन कंप होणे, भूकवचाला कंपन मिळणे म्हणजेच भूकंप होय. It is believed that beside other causes, man-made causes like mining and construction of a big dam can also lead to earthquake. असं समजलं जातं की मानव जे खाणकाम करतो खूप मोठ्या प्रमाणात भूगर्भामध्ये आणि खूप मोठ्या प्रमाणात जे मोठ्या धरणं बांधतो त्यामुळे सुद्धा कदाचित भूकंप व्हायला थोडाफार प्रमाणात मदत होते. या भूकंपाचे परिणाम काय आहेत? इफेक्ट ऑफ अर्थक्वेक. Destruction of infrastructure, that is buildings, bridges, road, railway tracks, etc. जे बांधकाम आहेत मोठे मोठे, इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे बांधकाम कोणकोणते, तर पूल, रस्ते, ब्रिज म्हणजे पूल, बिल्डिंग म्हणजे मोठ्या मोठ्या इमारती, रस्ते आणि रेल्वे ट्रॅक हे काय होतात? उद्ध्वस्त होतात. या चित्रामध्ये आपल्याला पाहिल्यावर किती उद्ध्वस्त होतात ही भीषणता लक्षात येते. चेंज इन डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ रिव्हर्स. डायरेक्शन म्हणजे काय? दिशा. आणि फ्लो ऑफ रिव्हर्स म्हणजे नदीचा वाहण्याचा प्रवाह हा बदलतो, चेंज होतो. ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी. लाईफ म्हणजे जीवित हानी होते खूप मोठ्या प्रमाणात आणि प्रॉपर्टी म्हणजे संपत्तीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात होते. फ्लड म्हणजे महापूर. Due to excessive rains in the same place, a river overflows its banks, causing a flood. एक्सेसिव्ह म्हणजे खूप जास्त प्रमाणात पाऊस पडतो. कुठे पडतो? सेम प्लेस मध्ये, त्याच ठिकाणी पुन्हा पुन्हा अतिवृष्टी होणे. त्यामुळे नदी पूर्ण तुडुंब भरून वाहते आणि नदीच्या पात्राच्या बाहेर किनाऱ्यावरून पाणी गावामध्ये शिरते आणि यालाच महापूर असे म्हणतात. The water drainage system in big cities falls short when there is heavy rainfall, resulting in choking of gutters and drainage line. शहरामध्ये खूप दाट घरं असतात, खूप दाट वस्ती असते, त्यामुळे पाणी वाहून जायला मोकळी जागा नसते. त्यामुळे शहरातील जी ड्रेनेज सिस्टीम आहे ती काय होते? कमी पडू लागते आणि त्यामुळे खूप अतिवृष्टी झाल्यामुळे गटारी तुंबतात आणि ड्रेनेज लाईन सुद्धा तुंबतात आणि ते पाणी तसंच गावामध्ये साठून राहतं. पाण्याचा निचरा होत नाही. या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे इमारती पाण्यामध्ये गेलेल्या आहेत.
या महापुराचे परिणाम आपण पाहू. इफेक्ट्स ऑफ फ्लड्स. ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी. खूप मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी होते. प्रॉपर्टी म्हणजे संपत्ती. सॉइल इरोजन. खूप मोठ्या प्रमाणात जमिनीची धूप होते. पाण्याबरोबर खूप जास्त माती, सुपीक माती वाहून जाते. डिस्ट्रक्शन ऑफ स्टँडिंग क्रॉप्स. आणि पिकांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं. स्टॉर्म म्हणजे वादळ. चित्रामध्ये आपल्याला जोराचा वारा आलेला आहे हे दिसत आहे. द फॉर्मेशन ऑफ हाय अँड लो एअर प्रेशर belts in the atmosphere causes changes in weather resulting in strong winds and storms. हवेमध्ये हाय म्हणजे खूप जास्त प्रमाणात आणि लो म्हणजे कमी अधिक दाबाचे पट्टे निर्माण होतात वातावरणामध्ये आणि त्यामुळे काय होतं, वेगाने वारे वाहू लागतात आणि याचंच रूपांतर वारा आणि वादळामध्ये होतं. इफेक्ट ऑफ स्टॉर्म्स म्हणजेच वादळाचे परिणाम. ग्रेट डॅमेज इन स्टॉर्म अफेक्टेड रिजन. ज्या भागामध्ये वादळ आलेलं आहे त्या प्रदेशाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. ट्रिमेंडस लॉसेस टू लाईफ अँड प्रॉपर्टी. जीवित व मालमत्ता यांची खूप मोठ्या प्रमाणात हानी होते. डिस्ट्रप्शन ऑफ इलेक्ट्रिक सप्लाय. ज्या भागामध्ये वादळ आलेलं आहे त्या भागामधील वीज पुरवठा खंडित होतो. डिस्ट्रप्शन ऑफ ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन. दळणवळण आणि वाहतूक सगळं संपूर्ण खंडित होते. फॉरेस्ट फायर म्हणजे वनवा. अ फॉरेस्ट फायर इज अन अनकंट्रोल्ड फायर इन अ फॉरेस्ट, पास्चर और ग्रासलँड due to natural or man-made causes. Forest fire spreads at a tremendous speed. फॉरेस्ट फायर म्हणजे वनवा, जंगलाला लागलेली आग होय. ती अनकंट्रोल्ड म्हणजे अनियंत्रित असते, जंगलाला लागते. किंवा पास्चर म्हणजे कुरणाला लागते, जे खूप मोठ्या प्रमाणात जनावरांसाठी राखून ठेवलेली असते गवताची जागा त्यांना. किंवा ग्रासलँड म्हणजे गवताळ प्रदेशाला लागते आणि ती नैसर्गिकरित्या लागू शकते, नॅचरली लागू शकते. किंवा काही वेळा मानवाच्या निष्काळजीपणामुळे, मॅनमेड कॉजेस, काही वेळा मानवाच्या निष्काळजीपणामुळे सुद्धा आग लागू शकते. आणि त्यामुळे आणि ही जो वनवा लागलेला असतो जंगलामध्ये तो प्रचंड वेगाने वाढत जातो. अ फॉरेस्ट फायर इज अन अनकंट्रोल्ड फायर इन अ फॉरेस्ट, पास्चर और ग्रासलँड ड्यू टू नॅचरल और मॅनमेड कॉजेस. फॉरेस्ट फायर स्प्रेड ॲट अ ट्रिमेंडस स्पीड. इफेक्ट ऑफ फॉरेस्ट फायर. या वनव्याचे परिणाम आपण पाहू. ग्रेट डॅमेज टू नॅचरल वेल्थ अँड बायोडायव्हर्सिटी. नॅचरल वेल्थ म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती. बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता. जंगलामध्ये अतिशय वेगवेगळ्या जातीचे वनस्पती असतात, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी असतात आणि हे सर्व प्राणी त्या आगीमध्ये होरपळून मृत्यू पावतात आणि त्यांची जातीच्या जाती नष्ट होऊन जातात. पोल्युशन ऑफ एअर. खूप मोठ्या प्रमाणात धुरामुळे वायूचे प्रदूषण होते. डिझास्टर मॅनेजमेंट. ही जी आपत्ती आहे या आपत्तीचे व्यवस्थापन कसे करायचे ते आपण पाहू. कम्युनिटी पार्टिसिपेशन अँड डिझास्टर मॅनेजमेंट आर क्लोजली रिलेटेड. म्हणजे लोकसहभाग, कम्युनिटी पार्टिसिपेशन म्हणजे समाजाचा सहभाग आणि ह्या ज्या आपत्ती व्यवस्थापन आहे यांचा खूप जवळचा संबंध आहे. टेकिंग स्टेप्स to prevent disaster, making plans to face disaster and developing the capacity for that is called disaster management. म्हणजे हे जे आपत्ती आहे ते आपत्ती येऊ नये, त्याचा प्रतिबंध व्हावा किंवा जी आपत्ती आहे त्याला तोंड कसं द्यायचं, कशी ती आपत्तीशी किंवा ह्या ज्या आपत्ती आहेत त्या कमी होण्यासाठी, त्यावर आपल्या क्षमता मिळवण्यासाठी काय काय केलं पाहिजे हे ठरवणे म्हणजेच आपत्तीचे व्यवस्थापन होय. टू प्रिव्हेंट और रिड्यूस डॅमेज कॉज्ड बाय नॅचरल और मॅनमेड डिझास्टर, इमर्जन्सी प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट इज रिक्वायर्ड. नॅचरल डिझास्टर म्हणजे नैसर्गिक, मॅनमेड म्हणजे मानवामुळे आलेल्या आपत्ती. ह्या आपत्तीमुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी, डॅमेज म्हणजे नुकसान, हे टाळण्यासाठी काही नियोजन करण्याची गरज असते आणि व्यवस्थापनाची
गरज असते. इन्स्टिट्यूट ॲट वर्क, काही संस्था ह्या आपत्ती व्यवस्थापनासाठी काम करतात. द नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी वॉज एस्टॅब्लिश्ड इन 2005. 2005 साली राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था सुरू झाली. इट अंडरटेक्स प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट वर्क. ही संस्था आपत्ती व्यवस्थांतर्गत काय करते तर नियोजन करण्याचं काम करते. Always remember, during a disaster, helping and supporting each other is our moral responsibility. ज्यावेळी कोणत्याही प्रकारची आपत्ती आलेली असते त्यावेळी आपलं नैतिक कर्तव्य आहे की सगळ्यांना आधार द्या आणि सगळ्यांना मदत करायला पाहिजे. कॉन्टॅक्ट देम फॉर डिझास्टर मॅनेजमेंट. ज्यावेळी कोणत्याही प्रकारचं संकट आपत्ती आलेली असते तेव्हा आपण मदत मिळवण्यासाठी काही आपल्याला फोन नंबर दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल पोलीस 100, फायर ब्रिगेड म्हणजे अग्निशामक दल 101, ॲम्ब्युलन्स म्हणजे रुग्णवाहिका 102, डिझास्टर मॅनेजमेंट सेल म्हणजे आपत्ती नियंत्रण कक्ष 108. या अचानक कोणत्याही प्रकारचं संकट आलं आणि कोणत्याही प्रकारे यापैकी कोणताही फोन नंबर आपण लावल्यानंतर आपल्याला ताबडतोब मदत मिळते. रेमेडियल अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणजे हे ज्या डिझास्टर येतात त्यावर काही उपाययोजना आपण पाहू. फर्स्ट रेमेडियल इज कीप वॉचिंग टीव्ही अँड रेडिओ न्यूज अँड बुलेटिन्स. टीव्हीवर आणि रेडिओवर सतत त्या डिझास्टरबद्दल वेगवेगळी माहिती दिली जाते, त्यामुळे आपण अपडेट राहतो. आपण काय करायला पाहिजे, त्या प्रसंगी आलेल्या प्रसंगाला कसं तोंड द्यावं आणि सतर्क राहण्यासाठी सतत या बातम्यांवर काय करायचं आहे लक्ष ठेवायचं आहे. यूज बॅटरी ऑपरेटेड रेडिओज अँड मोबाईल्स. काही वेळा स्टॉर्म्स आल्यानंतर किंवा काही विविध कारणांनी वीज पुरवठा खंडित होतो, अशा वेळी बॅटरीवर चालणारा रेडिओ मोबाईल वापरायचा आहे. त्यामुळे आपण अपडेट राहतो आणि आपल्याला योग्य त्या मार्गदर्शक सूचना मिळतात आणि आपलं नुकसान होत नाही. हीड द वॉर्निंग इश्यूड बाय द मेटेरोलॉजिकल डिपार्टमेंट केअरफुली. हवामान खात्याने ज्या सूचना आहेत त्या काळजीपूर्वक ऐकायच्या आणि त्यानुसारच वागायचं. उदाहरणार्थ काही वेळा समुद्रकिनारी लाटा आलेल्या असतात, त्यावेळी मच्छीमारांना सांगितलं जातं की खूप येत्या काही तासामध्ये खूप मोठं वादळ येणार आहे, मासेमारीसाठी समुद्रामध्ये जाऊ नका. आणि त्या सूचना न ऐकता तरी सुद्धा समुद्रामध्ये गेल्यानंतर काही प्रसंगी जीवावर बेतू शकतं. लँडस्लाइड ऑकर इन हिली. यूज द वेबसाईट www.imd.gov.in. शासनाने दिलेली जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटचा उपयोग करायचा. त्यामुळे आपल्याला अपडेट राहण्यास मदत होते आणि योग्य त्या सूचना माहिती होतात. ड्युरिंग फ्लड्स डू नॉट लिंगर in houses or areas on river banks. Seek shelter in other safe places. Move to safer places at a greater height. Do not step into the water currents or drive a vehicle into them. काही वेळा फ्लड्स म्हणजे खूप मोठा महापूर येतो, त्यावेळी घरामध्येच आश्रय घ्यायचा नाही किंवा नदीच्या कडेला थांबायचं नाही. एरियाज ऑन रिव्हर बँक्स, कारण पूर वाढण्याची शक्यता असते. आपण जे सुरक्षित ठिकाणी आहे अशा ठिकाणी जायचं आणि मूव्ह टू सेफर प्लेस म्हणजे सुरक्षित ठिकाणी जायचं आणि ज्या ठिकाणी पूर आलेला आहे त्यापेक्षा उंच जागेवर जायचं. ग्रेटर हाईट म्हणजे आणखी त्यापेक्षा उंच जागेवर राहायचं. डू नॉट स्टेप इन टू द वॉटर करंट्स. पाण्याच्या ठिकाणी थांबायचंच नाही, वाहत्या पाण्यामध्ये उतरायचं नाही आणि डू नॉट ड्राईव्ह व्हेकल इन टू देम. वाहत्या पाण्यामध्ये वाहन सुद्धा चालवायचं नाही, पाण्याचा वेग खूप जास्त असतो. टेक शेल्टर इन रिलीफ कॅम्प्स ॲज दे प्रोव्हाइड मेडिसिन, फूड पॅकेट्स, ड्रिंकिंग वॉटर, फर्स्ट एड एक्सेट्रा. भूकंप मदत केंद्र जे असतात, रिलीफ कॅम्प्स म्हणजे मदत केंद्र जे असतात त्या ठिकाणी आसरा मिळवायचा आणि त्या ठिकाणी आपल्याला औषधं, मेडिसिन म्हणजे औषधं, अन्न पुरवठा केला जातो. प्रथमोपचार केला जातो. फर्स्ट एड म्हणजे प्रथमोपचार केला जातो. ड्रिंकिंग वॉटर म्हणजे चांगलं पिण्याचं पाणी त्या ठिकाणी आपल्याला मिळतं.
आणि त्या ठिकाणी आपली राहण्याची सोय होते. बऱ्याच वेळा घराचं नुकसान होतं तेव्हा. टू गेट प्रोटेक्शन फ्रॉम फायर, यूज फायर एक्सटिंग्विशर इन पब्लिक प्लेसेस लाईक स्कूल, हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन एक्सेट्रा. ज्यावेळी प्रचंड प्रमाणात आग लागलेली असते तेव्हा त्याच्यापासून बचाव होण्यासाठी आपण सार्वजनिक ठिकाणचा आसरा घ्यायचा आहे. उदाहरणार्थ हॉस्पिटल किंवा स्कूल म्हणजे शाळा, रेल्वे स्टेशन या ठिकाणी काय केलं जातं, अग्निशमन नळकांडे वापरले जातात आणि आग विझवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. Thus, today we learn what is meant by disaster and type of disaster and how to remedial and preventive measures to disaster. आज आपण आपत्ती म्हणजे काय, आपत्तीचे परिणाम आणि या आपत्ती आल्या असता काय उपाययोजना करायच्या हे पाहिले.